तर मैत्रिणींनो, हे आहे गुरुवारचा व्हिडिओ. तो गुरुवारी गुरु पुष्य अमृत योगही होता आणि माझा स्वामींचा पहिला गुरुवार होता. 3 गुरुवारचं व्रत घेतलेले आहेत. तर पहिला गुरुवार होता. सकाळपासूनच आहे ना, सकाळी लवकर उठून आहे ना, अंघोळ वगैरे करून देव वगैरे सगळे साफ केले. मंदिर वगैरे देव वगैरे सगळे साफ केले. देवपूजा वगैरे केली. सगळे कामं आवरले. परत ना छान असे ना देवांना अष्टगंध वगैरे लावून फुलं वगैरे ठेवून मस्त असं खूप छान अशी पूजा झाली होती. आज सकाळपासूनच इथं अन्नपूर्ण मातेची पण पूजा केली, म्हणजेच गॅसची पूजा. तर गॅसला आपण अन्नपूर्ण माता असं म्हणलं जातं. तर गुरुवार शुक्रवार पूजा केली पाहिजे. आणि हे जे तुम्हाला दाखवलं बघा चमच्याच्या इथं, तर ते ना मी पितरांसाठी पूजा करते. तर दक्षिण दिशेला आहे. मग दक्षिण दिशेला बघा जागाच नाही आहे कुठं, तर त्यामुळं ना मी पहिल्यापासून आहे ना, जशी मी सेवा करते ना पितरांची, तशी मी तिथंच सेवा करते. तिथंच हळदी कुंकू लावते, फूल वगैरे ठेवते. मी अगोदर पण व्हिडिओ सांगितलेला आहे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. आणि तिथंच मी अगरबत्ती रोज दाखवते, दोन्ही टाईम अगरबत्ती वगैरे दाखवते, पाया पडते, पितरांचं नामस्मरण वगैरे करते. आणि अमावस्या पौर्णिमेला तर करतेच. ज्यावेळेस पूजा करेन ना नामस्मरण वगैरे, त्यावेळेस पितरांचं सुद्धा मी नामस्मरण करते. अशा प्रकारे मी पूजा करते. कारण आपण जेवढी आपण देवाची पूजा करतो ना, तेवढंच आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते. ते सुद्धा आपल्या मुलाबाळांचं, आपल्या परिवाराचं रक्षण करत असतात. त्यांच्याकडनं माफी वगैरे मागायची असते. तर एका व्हिडिओत नक्कीच जर कोणी विचारलं तर मी सांगन पितरांबद्दल छोटीशी माहिती, मला जेवढी माहिती आहे तेवढी. तर इथं बघू शकताय स्वामी ना, हे स्वामी तुम्ही बघताय. स्वामींचं रूप आहे ना एवढं, म्हणजे ना काय सांगू तुम्हाला, मला शब्दातून मला सांगता येत नाही आहे. मी व्हिडिओ काढत होते ना, मला पोथी वाचायला बसायचं होतं, पण खरंच अध्याय वाचायला बसायचं होतं. पण आहे ना बघा ना, मी व्हिडिओ काढत होते ना, पण स्वामींकडे ना स्वामींकडनं लक्ष हटत नव्हतं, तो फोन हटत नव्हता. एवढं स्वामींचं रूप भरून येत होतं ना त्या फोनमधून, असं वाटत होतं बघतच राहावं. आणि किती मोठा मी व्हिडिओ केला आहे बघा, काहीच नाही तेवढंच स्वामींचाच व्हिडिओ तेवढा मोठा केला आहे. आणि ना मी बघितलंच, असं वाटत होतं ना स्वामी आत्ता काहीतरी बोलतील माझ्यासोबत, आत्ता काहीतरी बोलतील. जसं जसं मी मोबाईल घेत होते ना इकडं तिकडं, तसं तसं ना स्वामींचे डोळे जणू मलाच बघत होते. काहीतरी बोलतायत, काहीतरी सांगतायत, हेच प्रत्यक्षात मला ना जाणीव होत होती. एवढंच तुम्हाला एवढ्यातून सांगायचं आहे. आणि बघा ना एकदम मस्त वाटत होते माझे स्वामी. मला सांगायला शब्द नाही आहेत. दरवेळेस ज्यावेळेस मी पूजा करते ना स्वामींची, आणि जो मागचा फोटो बघताय ना तुम्ही स्वामींचा, त्या फोटोबद्दल तर मी काय सांगू. तो फोटो मी जेव्हा पण खाली घेते, पूजा वगैरे माझी असते ना, व्हिडिओ काढायला गेले का त्या फोटोतून माहीत नाही मला व्हिडिओच्या द्वारे ना मला साक्षात स्वामींच्या मागे दत्तगुरू दिसतात. हे असं दुसऱ्या तिसऱ्यांदा झालेलं आहे. आज पण झालं. तर मी व्हिडिओमध्ये हे सांगते तुम्हाला, असा माझ्यासोबत म्हणजे अनुभव येतो. आणि बघा स्वामी बघा किती सुंदर बसलेले आहेत, किती शांतपणे एकदम म्हणजे एकदम तृप्त होऊन बसलेले आहेत. बघा ना कसलीच हे नाही त्यांना, ते आहेत म्हणून आपण आहे. मला असं वाटतं मी तर त्यांच्यामुळेच आहे. तर काय करून काय नाही, मला असं होतं त्यांची ज्यावेळेस पूजा करते ना, मला या व्हिडिओमध्ये काहीच बोलायचं नाही, एवढं सांगायचं आहे की मला पूजेच्या वेळेस काय होतं माहीत नाही, काय करून काय नाही करू, पण जे काही आहे ते स्वामीच करून घेतात माझ्याकडनं. मला जायचं होतं आज स्वामींना आणायसाठी, पण एक प्लॅन आहे, तर नंतरच तुम्हाला कळन. मग हे त्यांनी काय केलं, म्हणले नको आणू स्वामी आता. मग ऑफिसमधले स्वामी मला आणून दिले, कारण गप्पा केलेला आहे बघा. म्हणले नाही, आज मला काही पण करून स्वामींना घेऊन यायचं आहे. माझ्याकडे मूर्ती नाही आहे, मंदिरातली एक मूर्ती आहे छोटी, आणि फोटो आहे. तर मला स्वामींना साक्षात आहे ना असं सजवायचं आहे छानपैकी, अशी तयारी करायची आहे त्यांची. त्यांना आणून दरवेळेस छान छान कपडे, मुकुट वगैरे, खूप छान वाटतं, अजून प्रसन्न वाटतं. म्हणजे ब्लॉगमध्ये फोर टाईमचं मीटिंगचं आहे, मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि ना आता पोथी वगैरे वाचून झालेली आहे. आज स्वामींचं अमृत जी पोथी आहे ते वाचलेले आहे. तर सांगते, आजपासून आहे ना स्वामींचे उपवास चालू केले आहेत. 11 गुरुवार, 21 गुरुवार अशा असतात, पण मी 3 गुरुवारचे जे उपवास असतात, व्रत असतात, ते चालू केलेले आहे. आजचा पहिला गुरुवार आहे. पोथी वगैरे वाचून झालेले आहे.
जर कोणाला पाहिजे असेल डिटेलमध्ये माहिती नक्की विचारा. आम्ही नक्की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला मध्ये सुद्धा सांगेल. तर आता काय एवढी ताकद नाही आहे सांगायला, कारण की पोती वगैरे वाचून झालेली आहे आणि खूप थकलेलं आहे. काही खाल्लेलं पण नाही. आता केळ खात आहे, 2 केळ घेतलेले आहेत, केळ घेऊन खात आहे. आणि मग तुम्हाला दाखवलं आहे, सगळा व्हिडिओ शूट केलेला आहे. थोडं थोडं होईल तसा बोलण्याची ताकद नाही आता. चला